सोलापूर शहरातलं हे भारतीय जनता पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय आहे। मी यासाठी सर्व सोलापूरकरांचं मनापासून आभार मानतो की सोलापूरकरांना अपेक्षित असलेलं जे विकास कार्य आहे ते विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूरला लाभल्यानंतर या वर्षभरात विमानसेवेचा प्रश्न असेल, 100 ई बसेस असेल, IT पार्क मंजुरी, त्याचबरोबर रोज पाणी पुरवठा होण्यासाठी जे 892 कोटी रुपयाचं मंजुरी मिळून त्याचं जे टेंडर सुद्धा कमी कालावधीमध्ये निघालं, या अपेक्षा सर्व सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणे पल्लवित झाल्या होत्या की शहराला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली सगळी कामे अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी मार्गी लागत असल्यामुळं आणि विशेषतः लाडक्या बहिणींनी प्रचंड असं प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामाची ही जादू आहे। त्यांच्या सभेनंतर आम्ही ठाम होतो, अनेकांना आम्ही जाहीरपणे सांगितलं, खासगीती सांगितलं की आम्ही मिशन 75 बोलतोय, परंतु प्रत्यक्ष हा आकडा 80 ते 84 पर्यंत जाईल। मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालापर्यंत 87 ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे। हे अतिशय कौतुकास्पद आहे। सोलापूर शहर हे कुठल्या एका व्यक्तीच्या पाठीशी न जाता संपूर्ण भारतीय जनता पार्टीशी कायम उभा राहणारं शहर आहे आणि आज याच निकालातनं हे अधोरेखित झालेलं आहे। येणाऱ्या काळात निश्चित मी असेल, पालकमंत्री जयकुमार साहेब, गोरे साहेब व सर्व आम्ही आमदार मिळून शहराच्या अपेक्षा लोकांच्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक काम करत राहू। एक कळतं की संपूर्ण जिथं जिथं महापालिका निवडणुका झाल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळालंय। आता काही वेळापूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रवींद्र चव्हाणांशी संपर्क साधला, कार्यकर्त्यांशी बोलले। काय वाटतंय सगळ्याकडे बघताना इतकं मोठं यश मिळतंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काम या ठिकाणी सुरू आहे, विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने पक्ष बांधणी केली आहे, शहराच्या ज्यांना या विजयाचं किंग मेकर आपण म्हणलं पाहिजे, रोहिणीताई तडवळकर आपल्या शहर अध्यक्षा यांनाही मी हॅट्स ऑफ करतो की त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी पक्षाला प्राधान्य देत सगळ्या बैठका, सभा, तिकीट वाटपापासून पुण्या मुंबईचा सगळा प्रवास असेल, या महिला कुठं मागं नाहीत, एक पाऊल पुढे आहेत, हे त्यांनी भूमिका ठेवून या ठिकाणी शहराची यंत्रणा सांभाळली आणि ह्या विजयात मोठा श्रेय मला त्यांनाही द्यावंसं वाटतंय करून।